आपण बघत आहात AKP न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिकच्या पंचवटी परिसरातील अमृतधाम विडी कामगार नगर या ठिकाणावरून 3 अल्पवयीन मुले बेपत्ता झाले होते। या मुलांचा शोध घरची मंडळी करत असताना आज सोमवारी 30 जून रोजी सकाळी द व्ही पॉइंट या बांधकाम साइटवर ठिकाणी खोदून ठेवलेल्या ठिकाणी कृत्रिम तलावात ही बेपत्ता मुले मृत अवस्थेत मिळाल्याने एकच खळबळ उडाली। रविवार 29 मे रोजी सकाळी 11 वाजेपासून परिसरातील साई गोरख गरड वय 14, साई हिलाल जाधव वय 14, साई केदारनाथ ओगले वय 13 ये तिघे मित्र बेपत्ता झाले होते। नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला, ते कुठेही मिळून आले नाही। अखेर त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात जात मुले बेपत्ता असल्याबाबतची तक्रार दिली। शोध घेण्याचे काम सुरूच असताना द व्ही पॉइंट येथील बांधकामासाठी खोदून ठेवलेले खड्ड्यात पाणी भरले होते। या खड्ड्याबाहेर काही कपडे आढळून आल्याने ते बेपत्ता मुलांचे असल्याचे निष्पन्न झाले। यावेळी अग्निशामक दलास पाचारण करून कर्मचाऱ्यांना पाण्याचा शोध घेत असताना पाण्यात साई गरड, साई जाधव, साई उगले यांचे मृतदेह मिळून आले। हे बघून पालकांनी एकच आक्रोश केला। बिल्डर व ठेकेदारांना गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली। काल रात्री आपल्याकडे गुन्ह्याची नोंद झालेली आहे। त्याप्रमाणे सर्व मंगल कार्यालय नदीघाट या ठिकाणी आपल्या अंमलदारामार्फत शोध घेतला आणि आज सकाळी पाटाच्या शेजारी एक कन्स्ट्रक्शन साइट चालू आहे। त्या ठिकाणी एक मोठा खड्डा आहे। त्या ठिकाणी बाजूला त्या मुलांचे सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे कपडे मिळून आले। त्याच्यानंतर लाईफ गार्ड जे आहेत त्यांच्या मार्फत त्या खड्ड्यामध्ये बॉडींचा शोध घेतला। ते 3ही बॉडी मिळून आलेले आहेत। पुढील आपण कायदेशीर कारवाई करत आहोत। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।